अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शिवसेना पक्षाचे चिंचोली जिल्हा परिषद सर्कलचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार रावसाहेब सांडू पवार तसेच नाचनवेल पंचायत समिती गणाच्या लोकप्रिय अधिकृत उमेदवार सविता जगन्नाथ जंगले यांची निशाणी आहे धनुष्यबाण। धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत। येत्या 5 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। लक्षात ठेवा, धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण। सदस्य जवळ खुर्द येथील जगन पाटील जंगले सारोळेचे पंचायत समिती गणाला उमेदवार आहे। ते उभे राहिलेले छोटे मोठे गाळे JCB नसते काळे कामपड काळे नळ सगळ्या रस्त्यात आम्हाला सगळी सुविधा त्यांना आतापर्यंत उपलब्ध करून दिली। त्या खात्रीवर आम्ही त्याला प्रोत्साहन देऊन उभं केलेलं आहे आम्ही असं आमचं मत आहे। मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आज अपघाती निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आणि चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या निवडणुका आलेल्या आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुका आपण त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय। त्यांच्या विकास कामाच्या आधारावर व लाडकी बहीण योजनेच्या आधारावर व आम्ही आमच्या गावात काही विकास कामं केले। या कामाच्या आधारावर सर्व गणात किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्याचा एक अजेंडा ठेवून आम्ही विकास कामे करू असे या मतदारांपुढं आम्ही एक आव्हान देऊ की आम्ही विकास कामं करण्यात समर्थ राहू असे मतदारांना आव्हान करू। कोणते कोणते प्रश्न तुमच्या मतदारसंघात तुम्हाला वाटत आहे? सर्वप्रथम आमच्या मतदारसंघामध्ये जनतेकडून असा आम्हाला एक हे आलेला आहे कॉल की सर्वात जास्त रस्त्यांच्या समस्या जास्त आहे। रस्ता आणि पाणी अडवण्यावर जास्त हे पडणारा पाऊस वाहून जातो, त्यावर देखील जागोजागी केटी बांध नाला बांध व्हायला पाहिजेत अशा मतदारांच्या समस्या आहे। निवडून आल्यावर काय काय करणार? निवडून आल्यावर सर्वप्रथम रस्त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येईल। त्याच्यानंतर पाण्यावर जास्त भर दिला जाईल व गोरगरिबांच्या आरोग्याच्या विषयी भर देण्यात येईल व शाळाच्या मुलांच्या सुविधा वाडे वस्तीवर जी वस्ती शाळा राहील तिथं रस्त्यांच्या सुविधा पुरवण्यात येईल। आणि जनतेला काय आव्हान करायचं? नाही लाडक्या बहिणीसाठी काय लाडक्या बहिणीचं जे वंचित बहिणी राहिलेले आहे की त्यांचे काही लोकांचे बंद झालेले आहे किंवा आता नवीन जे त्यांचे वयानुसार त्यांचे आता वय बसतं आहे त्यांना चालू करण्याचे आम्ही जनतेला हेच आवाहन करतो की आपल्याला जर पुढं आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्या या शिवसेना निशाणीवर प्रचंड बहुमताने आम्हाला मतदान करावं आणि आपण निवडून द्यावं हीच मोठी आपल्या मतदार बंधूकडे आमची निशाणी आहे। धनुष्यबाण बटन नंबर 2 राहील।